कारण की दोन्ही बेस्ट खेळाडू आहेत या संघाचे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट आमने सामने इथून पाहायला मिळत आहेत. चांगल्या गतीने गोलंदाजी इथून प्रथमेश कडनं जी पाहायला मिळते. लेन थोडीशी आपण पाहू शकाल की इम्पॅक्ट हलकासा डाऊन द लेग होता. त्याच गोष्टीची उल्लेख अगदी पंचाने देखील केली. मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाते मोहितला देखील. चांगल्या बद्दल खेळ मोहितच्या माध्यमानं जो विशेष करून आपल्या संघाकरिता पाहायला मिळाला. महत्त्वाच्या मॅचमध्ये डू अँड डाय सिच्युएशनमध्ये मॅच जिंकणं हे तितकंच महत्त्वाचं असेल. मी विशाल यांनाच विनंती करतोय. किजून मारण्याचा मानस सरळ चेंडू यस त्यांच्या मागे चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बांधून ठेवलंय. तिन्ही चेंडू आणि अगदी प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर हाताळला. आता फलंदाजांना जेव्हा तुम्ही तेव्हाच द्विधा मनस्थितीमध्ये टाकाल आणि कुठेतरी विचार करण्याकरिता भाग पाडले भागेशला देखील. कॉन्फिडन्स हा थोडासा वाढवावा लागेल भागेशला देखील. परंतु या मॅचमध्ये अगदी प्रथमेश तो देखील कमी नाही आहे. बॅकअप दिले जरूर आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मिड विकेटला आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. ठाऊक आहे की आपल्या संघामध्ये कशा पद्धतीची गोलंदाज आहे म्हणून तितकी ताकद देण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने अगदी बॅटिंग करावी लागणार आहे. आणि ती बॅटिंग विशेष करून आज पाहायला मिळेल का पल्लव रेसिडेन्सी या संघाकडनं. बॅकअप दिले हाताळले गेले आणि ऑन साईडला सरळ भिरकावून दिलं जाईल चेंडूला. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र एका टप्प्याखेर चेंडू सीमारेषा पार मिळतील यावेळेस धाबा 4. विकेटचं झालेलं पतन फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने रुपेश गावड ज्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकलात मायक्रोफोनवरनं. फलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. एकंदरीत धावगती आतापर्यंत 5 रन्स होणं काढ 5 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंगरला बीट करून चेंडू सीमारेषा पार. रुपेश गावडच्या बॅटमधनं जिथे कुठेतरी डॉट बॉल येत होते ना
या डॉट बॉलला कुठेतरी कव्हर करण्याचं काम या 4 धावा करतील. चौकार. येत आहेत या चौकाराच्या मदतीने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धाव फलक. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल. चांगला स्ट्रोक आहे बिटवीन द गॅप. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. दर्जेदार क्लासिकल ड्राईव्ह रुपेश गावडच्या बॅट मधनं आणखी एक चौकार. जरूर भागेश निष्फळ ठरले, परंतु इथून अगदी रुपेश देखील म्हणतात की मी देखील कमी नाही आहे. आणि सुरुवात त्याच्या बॅटमध्ये देखील प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने झाले. जरूर खेचून मारायचा होता. यू वेट म्हणून म्हटलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथून झालाय अद्यावत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पल्लव रेसिडेन्सी हा संघ जाऊन पोहोचलाय 13 या अंकांवर. पहा सुरुवात थोडीशी शांत जरूर आहे, परंतु उर्वरित 10 चेंडूंचा खेळ जो अजूनही शिल्लक असेल आणि या 10 चेंडूकडे तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ व्हावं लागेल. कारण की मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की सुरुवात प्रामुख्याने थोडीशी शांत जरूर झाली, परंतु अगदी सिच्युएशन बदलू शकते. म्हणून कॉन्फिडन्सयुक्त खेळ हा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. पण आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये अचूक सरावाची साथ असेल ना, तर अशक्य गोष्टीही शक्य होताना आपण कित्येक वेळा पाहिलेत. डावकऱ्या त्याचा बॅटर जो मैदानाच्या दिशेने आहे अतिश थोडासा अगदी शांत जरूर आहे, परंतु या मॅचमध्ये अगदी भागेश बाद झालेत म्हणून अतिशला परिपूर्ण जिम्मेदारीने खेळ तो करावा लागणार आहे. तर हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. सुयश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. पुढे होऊन खेळण्याचा मानस. फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. याच गोष्टीची उल्लेखना केली की अतिशला इथून जबाबदारीने खेळ करावा लागणार आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. 6. धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन यावेळेस जुळलं. 6च्या मदतीने धावगती आतापर्यंत 19 या अंकांवर. हे स्कोर कार्ड जे इथून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सुयश. पुलटॉस जरूर आहे ऑन साईडला. आता सॉफ्ट डिस्मिसल होईल. कुठेतरी अगदी म्हणू शकाल की या अगोदरच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीचे काबिलियत भरा फटका जो खेळला होता, परंतु संतोष होते त्या दिशेने त्यांना बीट करू शकले नाही. बरोबर गोदीमध्ये हा झेल. मूल्यवान विकेटचं झालेलं पतन. अतिशचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. विकेट मिळत आहे. फलंदाजाला बाद व्हावं लागेल 19 या अंकांवर. नव्याने बॅटर अमोल या फलंदाजाला आपण पाहत आहे. मिस्टेक अगदी येथून होत असताना कुठेतरी हा फटका जास्तीत जास्त उंच जाऊ शकला असता, परंतु ते एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि व्हाईटिश कॉकून सीमारेषा लगत पकडले गेले. या अगोदर देखील त्या क्षेत्रामध्ये भागेशला देखील बाद व्हावं लागलं. आता इथून अगदी अतिशला देखील बाद व्हावं लागतंय. बघा डावकरी आता जे बॅटर आहेत ना या सिच्युएशनमध्ये फार महत्त्वाचे आहेत खेळपट्टीवर, आणि दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर जे घातक ठरू शकले असते, परंतु अगदी इथून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स जो विशेष करून पाहायला मिळते मनमित ऑल स्टार्स या संघाकडनं देखील. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव, आणि सिंगल धाब्यावर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगती आहे 20 या अंकांवर.
लढणा योग्य बळ द्यायचं असेल तर 35 ते 40च्या आसपास जवळजवळ पोचावं लागेल आणि पोचण्याकरिता आता कुठेतरी एका फलंदाजाला ती रिक्स घ्यावी लागेल. आता ते रिक्स कुठला फलंदाज घेईल ते देखील पाहणं योग्य आहे. सिंगल धावाधुरी झाले, डबल करिता कॉल तो दिला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल या 2 धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. सिंगल डबलला इथून प्राधान्य दिलं जाते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो असेल शिल्लक 22 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. बॅकअप दिले जरूर हाताळलाय. इनफिल्डच्या वर्ण फोर्सेस स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ओहो, चेंडूची हाताळणी थोडीशी चुकीच्या पद्धतीने झाली, परंतु सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. या धाबा महत्वाच्या आहेत. इन मोमेंटला याच धाबा कामास येतील. 24 या अंकांवर धावफलक. 3 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. आता उर्वरित शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहणे योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. अगदी आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर जयेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. 24 या अंकांवर धावफलक. वेल लेफ्ट फाईटचा इशारा आलाय पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर आणि धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर हे धावफलक. 35 ते 40 धावा ज्या महत्वाच्या असतील म्हणूनच मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे. परंतु सिंगल डबल धावेंचं देखील स्वागत करेल इथून पल्लव रेसिडेन्सी हा संघ. कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन ओळखू शकले नाही. सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही किती उठाबशा काढल्या ना तरी देखील चांगला खेळ होऊ शकत नाही. चांगला खेळ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तो प्रयत्न कराल. आता कुठेतरी इथून थोडंसं खेचून मारण्याची मानसिकता होती. कट करण्याचा प्रयत्न आणि बीट झाले. सरवाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन जुळलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. षटकार 6. गती जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. 31. 2 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त. ऑल साईडला खेळलाय घरंगळ चेंडू. एक सिंगल धावाधोरी झाले. डबल करिता कॉल तो दिला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाईल या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर हे धावफलक. उर्वरित 2 चेंडू तितकेच महत्वाचे असतील. 33 या अंकांवर धावगती. एक मोठा स्ट्रोक आला आणि पहा धावसंख्येला थोडीशी गती आले. ताकद दिले जरूर आहे. पुन्हा एकदा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. यष्टीरक्षकाने अचूकतेने हा झेल कन्वर्ट केला. गुड कॅच अँड गुड कॉट. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. थ्री 33 या अंकांवर धावफलक. आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल आणि हा फेस करण्याकरिता नव्याने बॅटर हार्दिक या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगला स्ट्रोक आहे. घरंगळ चेंडू अगदी निघून जाईल. लॉंगोपर्ण क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल हळवारपणे जरूर फंबल झालं. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्याने
धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलं गेले 36 धावसंख्येचं या मॅचला जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय मनवित ऑल स्टार या संघाला 20 चेंडूगडी 36 धावा जेथून परावर्तित कराव्या लागतील. कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल ते देखील पाहणं घेऊया. तुर्तास हलकासा ब्रेक. टॉसच्या दिशेने देखील वळणार आहोत. चला सबका मालिक एक आणि विस्मय सुपर किंग दोन्ही संघाचे कर्णधार टॉसचा कॉल करण्याकरिता मार्गस्थ व्हा. महिला वर्गांची जी जी मॅच आहे ती देखील सुरू आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर त्याची जी क्षणचित्र विश नेटवर्कवर जे विशेष करून तुम्हाला पाहायला मिळतात. तालेवाडी प्रीमियर लीगमध्ये खास अगदी विशेष आकर्षणच म्हणू शकाल. महिलांचं योगदान आहे तितकंच महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कोण विसरेल अगदी 2025चं वर्ष सर्व काही गोष्टी घेऊन आला भारतीय संघाकरिता. 25 वर्षाचा अगदी अबाधित असलेला रेकॉर्ड तोडला आणि भारतीय महिला वर्गाने मात्र तो विश्व वर्ल्ड कप जिंकून आणला आणि म्हणूनच ती महिला वर्गांची मॅच विशेष करून जी पाहायला मिळते मैदानाच्या दिशेने अगदी रनचेसला देखील होती सुरुवात. 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि सुरुवात होईल या मॅचला. सेकंड इनिंगचा अगदी पहिला चेंडू भागेशाला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर तर संतोष आणि सुयश अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं फोर्स स्ट्रोक आहे. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन तर जरूर आहे. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येला झाली सुरुवात 2 या अंकाने. मॅच बनवू शकते जरी सुद्धा अगदी 20 चेंडू असले ना तरी देखील अवघड म्हणून चालायचं नाहीये. या मॅचमध्ये कुठेतरी तुम्हाला डॉट बॉल आणि विकेटचं कॉलम जे अधिकाधिक भरून काढावं लागेल आणि म्हणूनच त्या माइंडसेटने खेळ फार महत्वाचा आहे. कट करायचं होतं जरूर. पंच वळतायत आमच्यापर्यंत पोहोचतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात प्रामुख्याने चांगली करावीच लागेल. संतोषकडे एक दांडगा अनुभव. वयाची 50शी ओलांडली या खेळाडूने. यावेळेस डेफिनेटली बॅटची स्निक आहे आणि यस्टॅनच्या मागे सुरेख पद्धतीचा झेल. रुपेश गावडच्या माध्यमानं विकेट मिळवली जाईल. फर्स्ट विकेट डाऊन एअर. फलंदाज होईल बाद. गॉन.
विकेट मिळतंय. पहिला धक्का. आता नव्याने बॅटर इथून मैदानाच्या दिशेने सतीश. हॅलो, मंचावर संदेश तांडेल यांचं आगमन. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, जिथून शॉट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे. माजी खेळाडू कुठेही असतील त्यांनी मंचावर यायचं. तुमच्या योगदानामुळे हे ग्राउंड आहे, तुमच्यामुळे आज आम्ही खेळतोय. तर माजी खेळाडू कुठेही असतील त्यांनी मंचावर यायचे आहे. आम्ही त्यांचं खरंच सागर वाडीकर यांनी वर यायचे. संदेश तांडेल यांना आपण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण मंचावर स्वागत करणार आहोत. खेळाकडे वळूया. तांडेलला आपण दिलेलं आहे. श्री संदेश तांडेल यांचं मंचावर बसून घ्यायचे त्यांनी. त्याच्यानंतर आल्लेवाडी ग्रुप गुंदवली ग्राम पंचायत सदस्य सो मानसी मुकेश ठाकूर यांच्याकडून 1001 रुपया आपल्याला देणगीमुळे आलेली आहे. मानसीसाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. धन्यवाद मानसी. स्कोर खेळाकडे वळायचे. 9 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पाठलाग करायचा इथून 36 धावसंख्येचा. 9ची सरासरीची विशेष करून गाठायची होती. मिनेश अंबिरे यांचं सुद्धा आपण मंचावर स्वागत करतो. खरंच APL बघणारे माहीम पासून आपल्या गावाची ओढ असणारे मिनेश अंबिरे यांचं आगमन झालेलं आहे. सॉरी भुवनेश अंबिरे यांचं स्वागत. पेंद्रन कार्ड 10 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. रुपेश गावड याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे परंतु शरीरापासून दूर खेळलाय. झेल घेण्याची संधी होती. झेल तर नाही आहे त्या दिशेने आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11. 11 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. परफॉर्मन्स हा तुम्हाला इथून दाखवावाच लागेल कारण की या मॅचमध्ये जर तुम्हाला संधी मिळाले तर या अगोदरच्या खेळाडूने दाखवलेला परफॉर्मन्स म्हणून स्वतःला अगदी इथून साबित करण्याची ही संधी आहे. या संधीचं सोनं तुम्हाला आता करावं लागणार आहे. चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने जरूर परावर्तित करण्याचा मानस होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. पूर्वी आपण जो लकी ड्रॉ ठेवलेला आहे, तुझं नाव मला द्या. प्लेयर्सनी थोडासा आवाज कमी करायचे. प्लेयर्सनी थोडासा आवाज कमी करायचे. तुझं नाव मला द्या. यावर्षी आपण फक्त प्रेक्षक वर्गांना चान्स देणार आहोत. जे आपण 8 टीम निवडलेल्या आहेत, 14 प्लेयर्स, त्यांची नावं त्याच्यात टाकायची नाही आहेत. त्यांनी आपलं नावं द्यायचं नाही आहे. जर कोणाचं चुकून नाव आलं त्याला बक्षीस भेटणार नाही आहे, ह्याची नोंद घ्यायची आहे. तुझं नाव मला द्या प्रेक्षकांसाठी ठेवलेलं आहे. तर थोड्याच वेळात तो नाव कलेक्शनचं काम चालू होईल. खेळाकडे वळूया. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट. प्रथमेश जरूर मागे थांबला होता लेट परंतु थेट भूमिका नाही आहे. आता थेट यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मूल्यवान विकेट. प्रथमेशचं बाद होणं संघ अडचणीमध्ये इथून पाहायला मिळेल. विकेट मिळाली. गॉन. आपल्याला जी मॅन ऑफ द सिरीज मिळाली, आपल्याला जे मॅन ऑफ द मॅचचे बर्ड्स मिळालेले आहेत, त्या 2 गोष्टी आपल्याला बोईसरून आणायच्या आहेत. तर हे कालच यायला पाहिजे होतं पण ठीक आहे. पण थोडं सहकार्य करायचे.
महिलांच्या मॅच चालू आहे तिकडे. कल्पेश पागदरे, मानव ठाकूर, देवेश पागदरे, दक्ष मुदलियार हे सर्व आयोजन बघत आहे तिकडलं. धन्यवाद. महिलांना आपण बाजूच्या ग्राउंड नंबर 2 वर मॅचेस ठेवल्या आहेत. तर खेळाकडे वळूया. 11 या अंकांवर धाव फलक अधोरेखित आहे. मोठा प्रहार आता हवी झालेत. बॅटची बाहेरची कडा आणि विकेट किपरचा सहारा. आल्या पावली परत परतावं लागेल आता. सागरचा खेळ तो देखील झालाय समाप्त. गॉन. मैदानाच्या दिशेने जयेश या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी इथून रुपेश कडनं जी पाहायला मिळतंय. इज ऑन हॅट्रिक नाव. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा आहे. विकेट हॅट्रिकची संधी, परंतु संधी गमावली गेली. विकेट हॅट्रिक ऑलरेडी मात्र कंप्लीट झालेले, कारण की या षटकागणिक आतापर्यंत जवळजवळ 3 धक्के गेलेत. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड आणि ज्यामध्ये 1 धाव ॲड होईल. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पाठलाग करायचा आहे 36 धावसंख्येचा, म्हणजे अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन पुन्हा एकदा दोलान्मय अवस्थेमध्ये. आता कुठलाच अगदी इथून फलंदाज आपल्या संघाला या संकटातून बाहेर काढेल ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं षटक, ज्या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ एक मूल्यवान विकेट गेली. संतोष बाद झाला, तदनंतर एक चौकार जरूर आला. 9 धावा होत्या पहिल्या षटकागणिक. तदनंतर दुसरे षटक परिपूर्ण जे म्हणू शकाल की रुपेश गावंडच्या नावावर गेलं, कारण की 3 महत्त्वाचे विकेट आणि ज्यामध्ये प्रथम मॅचची सर्वात मूल्यवान विकेट. तदनंतर अगदी सतीशला देखील बाद व्हावं लागलं, तदनंतर सागरला देखील बाद व्हावं लागलं. आता जयेश आणि सुयश आहेत मैदानाच्या दिशेने. कशा पद्धतीची कामगिरी जी बजावली जाईल दोघांकडनं ते देखील प्रामुख्याने तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर इथून अमोल याला पण पाहता. हे तिसरं षटक तितकंच महत्त्वाचं आणि क्रुशल असणार आहे, कारण की उर्वरित 10 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. चांगला स्ट्रोक आहे, इनसाइड आउट जरूर खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, झेलला तर कन्वर्ट करू शकले नाहीत आणि जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. अडचणी वाढल्यात इथून जरूर. या अडचणीतून आता कुठेतरी थोडंसं मनमित ऑल स्टार्स या संघाला काढावं लागणार आहे. हॅलो, विकेट मिळते आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने प्रीत. चौदा या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. आता सिच्युएशन थोडीशी हार्ड होत असताना 22ची आवश्यकता आहे आणि उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज, म्हणजे मोठे स्ट्रोक हवेत.
सिच्युएशन बदलू शकते, परंतु या बदललेल्या सिच्युएशन मध्ये कुठेतरी आता तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. नंबर बॅटर आता प्रीत याला आपण पाहू शकाल, लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने. अमोलला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. चांगलं कनेक्शन जुळलं ऑन साईडला. याच करिता प्रीतला धाडलं होतं आणि प्रीतने म्हणावी लागेल की प्रीत लावली या स्ट्रोकला. अतिशय चांगलं कनेक्शन. 6. धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2020 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 16ची आवश्यकता आहे. एक षटकार आणि ऊर्जा पुन्हा एकदा निर्माण झाले. बॅकअप दिले जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. षटकाची होईल समाप्ती. 22 या अंकांवर धाव फलक. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 14 धावेंची गरज आहे अजूनही. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक. 14 धावसंख्येची गरज. चला टीम सबका मालिक एक डिसिजन आमच्यापर्यंत पोचवा. टॉस जिंकलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 14 धावसंख्येची गरज. चला पाणी गेले मैदानाच्या दिशेने. आपण सुद्धा जाऊया डीजे कडे. घेऊया एक सुमधुर गीत आणि वळणार 5 बॉल्स रिमेनिंग 14 रन्स. पाच चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मैदानाच्या दिशेने गेलं पाणी. काय इथून कहाणी बदलेल का हे देखील पाहणं योग्य आहे. स्ट्राईक एंडला इथून सुयश. सुयश जो सुरुवातीपासून आहे मैदानावर, ज्याने विकेट जाताना पाहिल्यात एक एंडने, आता कुठेतरी इथून म्हणावं लागेल की या अगदी फेस करिता त्याला राखीव ठेवलं होतं. आता स्वतःला साबित करण्याची पुन्हा एकदा नामी संधी आहे. तर गोलंदाजी मार्कवर इथून चेतनला पाहताय. अक्रॉस बॅटने खेळलाय. सरळ बॅटचा उपयोग. लेट परंतु थेट भूमिका. सुयशच्या बॅटमधनं अतिशय कनेक्शन चांगलं बनलं. 6 षटकार. येत आहेत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. या मॅच मध्ये लढावं लागेल. एक षटकार आला. कुठेतरी आपण म्हणू शकाल की मॅच पुन्हा एकदा बॅलन्सिंग मोड मध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. चेतनला आपण पाहत आहे. पहिला चेंडू बरोबर स्लॉट मध्ये दिला आणि जे कनेक्शन जुळलं ना अतिशय सुरेख. बागेत जरूर होते अगदी त्या दिशेने, परंतु त्यांना देखील चेंडू मिळाला नाही. 6 धावा येत आहेत. 28 या अंकांवर धावगती. 28 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेतन. सरवाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक त्या दिशेने. एफर्ट्स तर लाजवाब आहेत. काबिले तारीफ. आपल्या संघाकरिता धावा इथून वाचवल्यात अगदी संदीप गावड त्या दिशेने आपण पाहताय. अप्रतिम एफर्ट्स. या 2 धावा मिळणाऱ्या त्या दुहेरीच्या मदतीने धावगती 3-0. 30 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. का मॅच रंगले अतिशय सुरेख. चेतनला मात्र कुठेतरी धैर्य ते ठेवावं लागणार आहे. मोठा प्रहार. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. विजयावर शिक्का मोर्तब केलाय टीम आहे मानवी ऑल स्टार. अभिनंदन.